नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। क्लिनिंग आपली संपतच नाही आहे। क्लिनिंग आपली किती दिवस चालणार आहे आणखी ते मी सांगू पण शकत नाही आहे, कारण एकटीलाच करावं लागत आहे मला। कधी कधी यांची हेल्प मिळते, आज जशी यांची थोडीफार हेल्प मिळणार आहे मला, आणि म्हणूनच मी म्हटलं चला ही जे टफ कामं आहेत हे करून घ्यायचे, कारण हे कामं कसे दोघांमुळे होतील आणि एकटीमुळे पॉसिबलच नाही आहे हे करणं। तर हे जे आहे, हा जो सोफा आहे, सोफा कम बेड म्हणू शकता। गेस्ट वगैरे आले की आम्ही हा असा पूर्ण मॅट्रेस करून टाकतो, आणि नाहीतर मग हा आपला सोफा असतोच। सोफा कम बेड म्हणजे थोडंफार असे लेटायला वगैरे पण जागा राहते, आणि मुलं इथेच बसून मस्त टी व्ही बघतात, इथेच याच्यावरच बसून कधी कधी ब्रेकफास्टसुद्धा करतात। तर हे कवर लवकरच गंद होते, आणि कलर तुम्ही बघू शकता कसा आहे। तर त्याच्यामुळे याच्यामधला स्पंज काढत आहे, बाहेर वाळूसुद्धा घालतो हा स्पंज। याला पण थोडी ऊन मिळेल, आणि ऊन पण तापायला लागलेली आहे आता चांगलीच। तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता याला ऊन देऊ, स्पंजला ऊन देऊ आतमधल्या, आणि बाहेरचं जे कवर आहे त्याला धुवून टाकू। आणि आज सर्व कवर मी धुवणार आहे। आज जे हॉलमधले जे सर्व कवर्स आहेत ना, जसे की आता हे पिलो कवर्स आहेत, याच्यावर टाकलेले कवर्स आहेत। कर्टन धुणार होती, पण म्हटलं नंतर कर्टन धुवेल एखाद दिवशी, कारण आज ऑलरेडी वेळ होणार आहे, कारण बाहेरचं पण मेस खूप आहे। बाहेरचं म्हणजे जे आपले पार्सल वगैरे येतात त्याचे जे गत्ते असतात मी एकदम जमा करते, आणि नंतर मग हे जाळून टाकतात। कधी कधी वाट बघतो की तो येणार, काय म्हणतात त्याला, घेणारा, पण खूपदा येत नाही। आमचा एरिया थोडासा हा आहे ना, म्हणजे आउटसाईडला आहे, तर त्याच्यामुळे तो जास्त वेळ येत नाही, म्हणून मग इथे दिवस असे हे पण कचरा पण ठेवू शकत नाही, म्हणून मग ते जाळून टाकतात त्याला। नाहीतर मग आपल्या याला सकाळी जर आपला हा आला कचरावाला, तर मग त्याच्यामध्ये टाकून देतात। खूप दिवस झाले ते जमा केलेले होते, 2 दिवस झालेले जमा केलेले होते ते गत्ते, तर ते मग थोड्या वेळाने जाळून टाकले यांनी। आणि नंतर मग मी म्हटलं चला आता हे जे कार्पेट आहे ते पण क्लीन करून घेते। कार्पेट ॲक्च्युली धुणारच होती, पण म्हटलं नाही, काही दिवसच झालेले होते धुतलं होतं कार्पेट, म्हणून म्हटलं आता काही दिवस आणखी वापरते आणि नंतर मग धुवून काढेल। तर धुवायला पण कसं आहे, खूप वेळ लागतो त्या कार्पेटला धुवायला। म्हटलं जे आता एक्स्ट्रा कामं आहेत ते पहिल्यांदा करून घ्यायचे, नंतर मग हे जे थोडा वेळ आरामाचे कामं आहेत ते नंतर होता येते, कारण मग आता ऊन तापत आहे आणि लवकरच सुकणार पण आहे सर्व गोष्टी, त्याच्यामुळे काही हरकत नाही काही धुवायला। मग बाकीच्या नंतर आता फक्त वॅक्यूम करून घेत आहे, त्याच्यावरची जे धूळ आहे पूर्ण ती काढून घेत आहे, कारण कार्पेटमध्ये आतमध्ये खूप धूळ जमा होते आणि ती वॅक्यूम क्लीनरशिवाय होतच नाही। म्हणजे रेग्युलर जर तुम्ही कार्पेट टाकत असाल तर तुमच्याकडे वॅक्यूम क्लीनर गरजेचं आहे असणं, आणि वॅक्यूम क्लीनरनी घ्यायलाही काही हरकत नाही। वॅक्यूम क्लीनरनी खूप जास्त जसं हेल्प होऊन जाते एक प्रकारची, जसं विंडोच्या आतमधली धूळ असते, किंवा मग कार्पेटच्या वरची धूळ असते, सोफ्यावरची धूळ असते, जी आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी, पण ती आतमध्ये खूप धूळ असते, आणि ती काढायला वॅक्यूम क्लीनर्स तुमची मदत करते। जसं मॅट्रेसच्या वर पण खूप धूळ असते जी आपल्याला दिसत नाही, आणि त्यांनीच आपल्याला बिमाऱ्या वाढतात, म्हणजे नाकात जशी धूळ वगैरे जाते ना, त्यामुळे आपल्या बिमाऱ्या वाढू शकतात। म्हणून ते वॅक्यूम क्लीनर एकदाचं घेऊन घ्यायला परवडतं, आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप चांगली आहे एकदाचे वॅक्यूम क्लीनरमध्ये करणं। तर इथे मी सर्व जे काढले होते सोफ्याचे कवर्स वगैरे ते धुवायला टाकून दिलेले आहेत। म्हटलं जेवण करायचं, कारण काही शूट करणं होते काही नाही होत। आज पूर्ण दिवस म्हणजे कामाकामातच जाणार आहे। इथे जेवण करायला बसलो, सर्वजण आम्ही जेवण करायला बसलो, कारण आपण जेवण केलं नाही तर मग मुलं पण जेवण नाही करत। त्यांना किती ओरडू थकलो होतो आम्ही की अरे जेवण करून घ्या, जेवण कर, नाही तुमच्यासोबत जेवणार असं म्हणून मग जेवण करायला बसलो इथे। जेवण झाल्यानंतर जी डस्टबिन मी वाळू घातली होती बाहेर ती घेऊन आली, आणि त्याच्यामध्ये बिन बॅग टाकून देते, कारण ही डस्टबिन जेव्हा कचरा फेकते ना मी त्यावेळेलाच बाहेरच मी क्लीन करून बाहेर वाळू घालून ठेवत असते। नंतर मग जेव्हा मग आपला दुपारचा वेळ असतो त्यावेळेला मी घेऊन येते आणि छानपैकी याच्यामध्ये बिन बॅग टाकून ठेवून देते। मग रात्रीचा कचरा वगैरे परत त्याच्यामध्ये टाकला जातो। सकाळचा कचरा वगैरे म्हणजे सकाळचं जे हे असते, भाज्यांचे देठ झाले किंवा ह्या आता बाजारांचा कचरा झाला, ह्या सर्व सकाळचं जेव्हा गाडी येते तेव्हा ती क्लीन होऊन जाते। आणि बस इथे सर्व झालेलं आहे। आता तुम्हाला हॉलचा लुक दाखवते। याच्यावरचे जे हे आहेत कवर्स वगैरे काढून झालेले आहेत, आणि जे जुने कवर्स होते ते मी टाकून दिले।
मशीन जी आहे वॉशिंग मशीन ही आपली 8 लिटरचीच असल्यामुळे जास्त कपडे याच्यामध्ये मावत नाही. थोडे कपडे काढावे लागतात. जे पहिल्यांदा टाकलेले होते त्या काढून घेते. नंतर मग जी ते सोफा कम बेडची जी कवर आहे ती नंतर टाकते. आणि आधी पण आपले आंघोळीचे कपडे होते ते पण टाकले होते, ते वाळू घातले. नंतर मग ते काढून आणले. तर मग आता हे कपडे टाकत आहे. आता हे कपडे वाळले की मग ते जे कवर आहे ती टाकून देणार. तर असं करून करून आज पूर्ण दिवस माझा कपडे धुण्यात, क्लिनिंग करण्यात आणि या गोष्टींमध्येच म्हणजे पूर्ण व्यवस्थित लावण्यातच गेला. तरी एक एक एरिया करत आहे, म्हणजे जास्त असं लोड घेत नाही आहे. बाहेरचं यांनी सांभाळून घेतलं तर ते शूट नाही करणं झालं. बाहेरचा एरिया यांनी क्लीन करून घेतलं. तर जसं झाडं झाले, झाडांमध्ये पण कचरा झालेला होता तो पण यांनी क्लीन केला. मी आतमधलं हे करत होते ना, म्हणजे काम करत होते ना, माझं आतमधलं शूट झालं आणि बाहेरचं यांनी मस्त केलं होतं. आणि बाहेरचे जे कत्ते वगैरे आहेत ते पण जाळून टाकले होते आणि बाहेरचं व्यवस्थित एरिया क्लीन केला होता. बाहेरचं यांनी सांभाळून घेतलं, आतमधलं मी सांभाळून घेतलं. असं म्हणून आम्ही आज पूर्ण क्लीन करून घेतलं होतं. आणि खूप सारे कामं झाले आज, म्हणजे सांगते ना, हे मला हेल्प करायला असले ना घरी तर माझे भरपूर कामं होतात. आणि ज्या दिवशी हे नसले ना, एकटीला एकतर काही सुचत नाही काय करायचं. त्यात म्हणजे कधी कधी कोणत्या गोष्टीसाठी काय होते की हेल्प पाहिजे असते, त्यावेळेला हेल्प नाही मिळत तर ती गोष्ट आपण तशीच राहू देतो. ते काम समोर आणखी लोटलं जाते. म्हणून मग आज खूप सारे पेंडिंग कामे कंप्लीट झाले. आणि आता तुम्ही बघू शकता मागे जे हे आहे स्पंज आहे ते त्या फोमनी पण खूप सारा मस्त ऊन खाल्ली आज दिवसभर. आणि संध्याकाळ झालेली आहे, चहा बनवला होता, यांना चहा दिला होता. हे यांचे कामं करत होते तिथे. इथे पण हे गत्ते वगैरे काढून ठेवले होते यांनी. आणि मी माझा चहा घेत होती, इथे मस्त बसली होती यांच्यासोबत गप्पा मारत. आणि हो, कालच्या व्हिडिओमध्ये एक कॉमेंट होती माझ्या मोठ्या जाऊबाईबद्दल, म्हणजे त्यांच्याकडे मी गेली नाही आणि ते मुलं पण दिसले नाही वगैरे वगैरे. तर डिअर, तुम्ही स्किप करून नका बघत जाऊ प्लीज व्हिडिओ, कारण व्हिडिओमध्येच मी त्याचं रिझन वगैरे सांगितलेलं आहे. तर त्यामुळे जर तुम्ही स्किप करून बघाल ना तर व्हिडिओ तुम्हाला बिलकुलच कळणार नाही. म्हणून व्हिडिओ स्किप नका करत जाऊ आणि लाईक प्लीज करत जा. पराठे बनवलेले होते, पराठे पटापट सर्वांनी खाऊन घेतले. आणि ही चटणी उरलेली होती. म्हटलं आता मुलांना परत जर भूक लागली तर त्याच्यासाठी म्हणून सँडविच बनवत आहे. आताच म्हणतात ते की सर्वांना भूक लागलेली आहे, परत बनव. म्हणून हे सँडविच बनवणं सुरू आहे. इकडे मठ्ठा रेडी आहे. मठ्ठा बनवला होता पराठ्यासोबत खाण्यासाठी, पण पराठे तसेच गेले सॉस सोबत आणि मठ्ठा तसाच राहिला. तर तशी आमच्या मॅडम माही तिला ग्लासभर असा मठ्ठा पाहिजे. हा, एक घासासोबत एक 2 घूट पाहिजे. पण आज तिने मठ्ठा एक वाटी पण नाही घेतलेला आहे. चहा बनवला होता ना आता. हा, त्याच्या चहानी झालं ते. आणि मी पण घेणार होते तर ती चहा पित होतो आणि चहा सोबत ते पराठे खाऊन घेतले. आणि सर्व म्हणजे सकाळच्या नाश्त्याला जो बनतो आयटम तो आम्ही संध्याकाळी बनवला. काही हरकत नाही. आता आम्ही मस्त सँडविच बनवत आहोत. ही चटणी उरलेली होती तर या चटणीचे सँडविच बनवतो. आणि ब्रेड पण एवढेच होते. फ्रीजमध्ये ब्रेड दिसले, म्हटलं चला चटणी आहे, ब्रेड आहे, तर सँडविचच बनवून देते मुलांना. परत ते हे भिजून काय म्हणतात त्याला, कणकेचा गोळा भिजून आणि मग परत हे बनवायला परवडत नाही, पराठे बनवायला नाही परवडत. म्हणून आता हे सँडविच बनले की मुलांना देते, त्याच्यासोबत ग्लास मठ्ठा देते आणि हे सर्व मग संपून जाणार. आणि आपलं हेच आजचं डिनर होणार आहे. आणि हो, एक गोष्ट सांगू का त्याच विषयावर, जाऊबाईंच्या विषयावर. जसं की त्यांनी विचारलं मला की काल का नाही गेली, मुलं नाही दिसले वगैरे. तर त्यांचं बरोबर आहे, नाही दिसले. त्यांनी स्किप करून बघितलं, त्यांना नाही कळलं. तर म्हणून म्हणते की स्किप करून नका बघू, म्हणजे तुम्हाला पूर्ण कळेल. आता मी झोपलेली होती, तुम्हाला सांगितलं तर माझे पिरियड्स आहेत. मी झोपलेली होती आणि मला कंटाळा येत होता, मला तिथे जायलाच कंटाळा येत होता. पण तिथे गेल्याबरोबर ताई समजून घेतलं ताईंनी मला. आणि ताई बोलल्या की तू झोपून जा, तू टेन्शन नको घेऊ. मग मी झोपेतून उठली तोपर्यंत मला कळलं की हे जाऊन पण आलेले आहेत. तर मग मी परत काय तिथे गेल्यानंतर हे काय मी शूट करणार ना. आणि हे बोलले की चला आता निघायचं आहे घरी आपल्याला. तर मग निघून आलो. घरचे पण वाईट वाटून घेत नाहीत बिलकुलच, कारण जर मला बरं नाही आहे, मी झोपलेली आहे, तर ते समजून घेतात की हा हिला काहीतरी प्रॉब्लेम असेल. असं मुद्दाम तर मी कोणत्या गोष्टीला करत नाही, कारण मलाच इतकी उत्सुकता होते जेव्हाही म्हणजे जास्त मी मागे लागते यांच्या, चला आपल्याला घरी जायचं आहे, कारण माझं मूड फ्रेश होऊन जातं तिकडे गेलं की. आणि हे ते आणि यांचं कमी असते. पण आज म्हणजे होळीच्या दिवशी हे जास्त फोर्स करत होते. माझं असं होतं की मला त्रास होत आहे. पण ते समजून घेतात, घरचे सुद्धा समजून
टेन्शन घेतात असं प्रत्येक वेळेला त्यांना माहिती आहे की मी मुद्दाम करत नाही म्हणून. आणि तुम्ही लोकांनी म्हटल्यानंतर मी त्यांच्याकडे गेली, तुम्हाला सर्व काही दाखवलं आणि त्यात म्हणजे सर्व काही तुम्हाला दिसलं की आम्ही व्यवस्थित होतो, सर्व काही व्यवस्थित बोलणं आहे, बसणं आहे, उठणं आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित असल्यानंतर आणखी काय दाखवायला पाहिजे तुम्हाला, काय प्रूफ द्यायला पाहिजे मला हेच कळत नाही. आणि मला जास्त एक्सप्लेन करायला आवडत नाही. आता इतकं जर करत आहे मी तर ठीक आहे ना. त्यात आता तुम्हाला तुमची चुकी हीच झाली की तुम्ही सर्व काही स्किप करून बघितलं, म्हणून म्हणते तुम्हाला स्किप नका करू. आणि हो, त्यासोबत लाईकसुद्धा करत जा, कारण मोटिवेट होतो आम्ही प्रत्येक गोष्टी तुमच्यासोबत चांगलं चांगलं शेअर करायला. यांचा स्वयंपाक मला आज करायचा नव्हता आणि त्याच्यामुळेच की मुलांचे नखरे सुरू आहेत, हे पाहिजे ते पाहिजे, मुलांच्या आवडीचं. चला मग हे घे, दे दीदीला, दे याच्यामध्ये ठेव. तो ये लो, वो ग्लास मेरा है. हाँ पर मैं खाते फिर. चलो हाँ, ला रही दीदी का मटन. ये लो मट्ठा आपका. धन्यवाद. और आपका श्वास. आप बैठने की जगह. हाँ, आती ना बैठने लोग. तू बस 2 मिनिट, मला हे माझं झालं की तुम्ही तोपर्यंत ते खा, मी हे घेऊन येते. ठीक आहे, चला. आवडते मी बघा ईशीची ड्रॉइंग. आता उन्हाळा लागला, आता या मुलांचं हे काम सुरू झालेलं आहे. ड्रॉइंग बघा एक्झॅक्ट तशीच काढत आहे जशी तिथे आहे. कंप्लीट झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला. तरी पण आईने पण खूप साऱ्या ड्रॉइंग काढलेल्या आहे ना. दाखव, माहीच्या ड्रॉइंग दाखव. ही माहीच्या ड्रॉइंग्स आहेत. ह्या माहीने अशाच मध्ये 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 काढलेले आहेत. कधी कधी तिला बोर झालं की मग ती ड्रॉइंग काढत राहते. बघ, छान छान ड्रॉइंग काढलेले आहेत तिने सुद्धा. हे बघा, इतर मस्त दिसत आहे. ही बघा, ही हा पण मस्त काढला आहे. ही पण मुलगी मस्त काढली, डोळाच नाही दिसत तिचं. ही पण मस्त काढली, हा पण मस्त काढलेला आहे. हा, अच्छा, तू ड्रॉइंग बुक घेऊन आली होती का? अरे वा. हे नाही काढलं वाटते माझ्याने. नाही, हा काढलेला आहे. हा काढलेला नाही आणि हे मुलगी काढलेली आहे. ही शिवानी काढली. शिवानी, हे मी काढली. अरे वा. कोणती काढली? अरे माझं त्याला कॉपी केलं त्यांनी. ही पण आहे. हे माहिने काढलेली आहे. म्हणजे हे पण काढलेली आहे. सर्व माहीच्या ड्रॉइंग्स आहेत. येशूने पूर्ण बुकच केलेलं आहे, ड्रॉइंग बुक. आणि माहीने हा ते केलेले आहेत, जमा केलेले आहेत तिने. ह्या मस्त ठेवून द्या अशाच्या अशाच व्यवस्थित. मला आता याच्यामध्ये हे अजून हे अजून हे अजून हे एवढे आवडले तुला? एवढे आवडले मला. हे 2-3 वर्ष अगोदर काढली होती. चांगलं आहे, मस्त काढलेले आहेत. आता ही कंप्लीट झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला. ही बघून काढत आहे.